पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींपूर्वी बंगाली अस्मितेच्या मुद्द्याला धार देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर बंगाली नागरिकांविरोधात भाषिक दहशतवाद पसरवल्याचा गंभीर आरोप सोमवारी केला। तसेच या पक्षाचा पराभव होईपर्यंत प्रादेशिक ओळख आणि भाषेसाठीचा लढा सुरूच राहील असे प्रतिपादनही त्यांनी केले। कोलकाता येथे शहीद दिनानिमित्ताच्या मोर्चाला संबोधित करताना ममता यांनी 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचे आणि या पक्षाच्या केंद्रातील सरकारला सत्तेवरून पायउतार करण्याचे आवाहन उपस्थितांना केले। 2026च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला अधिक जागा जिंकाव्या लागतील आणि नंतर भाजपला पराभूत करण्यासाठी दिल्लीकडे कूच करावी लागेल असे त्या म्हणाल्या। भाषेच्या आधारावर होणारा भेदभाव थांबला नाही तर आमचे निषेध आंदोलन नवी दिल्लीपर्यंत पोहोचेल। तसेच आवश्यकता भासल्यास बंगाली भाषेविरोधातील भाजपच्या दहशतवादाविरुद्ध आम्ही आणखी एक भाषा आंदोलन करू। 27 जुलैपासून बंगालमध्ये बंगाली नागरिक बंगाली भाषेवरील हल्ला आणि भाजपच्या भाषिक दहशतवादाविरोधात आंदोलन सुरू केले जाईल अशी घोषणा ममता यांनी यावेळी केली।